आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा अहवाल समोर आलाय। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावलेली जागा ही रेल्वेचीच असून रेल्वे पोलिसांनी जाहिरातींसाठी टेंडर काढल्याचं समोर आलंय। रेल्वे पोलीस महासंचालकांनी होर्डिंग संदर्भातला अहवाल गृह खात्याला पाठवलेला आहे। टेंडर प्रक्रियेनुसार बोली लावून ही जागा इगो मीडिया कंपनीला दिली आणि दुरुस्तीची जबाबदारी इगो मीडिया कंपनीची होती असं घाटकोपर होर्डिंग संदर्भातल्या अहवालात नमूद करण्यात आलंय। परवानगी देताना अटी शर्ती ठेवूनच परवानगी देण्यात आल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। घाटकोपर दुर्घटनेवेळी अरबाज आणि अरमान ही दोन तरुण मुलं ही रील शूट करत होती आणि रील शूट करत असताना अपघाताची संपूर्ण थरारक घटना या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे थरारक व्हिडिओ लागलेत आणि या दुर्घटनेतून अरबाज आणि अरमान सुदैवाने बचावलेत। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये मुंबई विमानतळावरील एका बड्या अधिकाऱ्याचा आणि त्यांच्या पत्नीचा या होर्डिंगनं बळी घेतलाय। धक्कादायक म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना लोकेशन ट्रॅक करत अमेरिकेत असलेल्या मुलानं त्यांना शोधून काढलं आणि आईवडिलांच्या मृत्यूनं त्यांच्या मुलावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी घाटकोपरमधील होर्डिंग कोसळलेल्या घटनास्थळाची पाहणी केली। बचाव कार्य संपलेलं असून आता ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली। या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 42 जण गंभीर जखमी झाले। घाटकोपर दुर्घटनेवरून किरीट सोमय्यांनी आरोप केलाय। पेट्रोल पंप आणि होर्डिंगची कमाई 50 कोटी रुपये आहे, त्यामुळे मातोश्रीवरती किती पैसे जातात आणि भांडुपला किती हिस्सा मिळतो याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला। तर संजय राऊत भिंडीला घेऊन मातोश्रीवरती गेले असा देखील दावा किरीट सोमय्यांनी केला। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे यायचे। सध्या मोदींचा आत्मविश्वास गेला अशी टीका शरद पवारांनी केली। मोदी राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करतात असं पवार म्हणाले। मोदींनी गुजराती परिसरातच रोड शो केला, मुंबईतील इतर भागात का गेले नाहीत असा सवाल शरद पवारांनी केला। रस्ते बंद करून रोड शो करणं हे योग्य नाही असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। राज ठाकरेंचं राज्याच्या राजकारणामध्ये नक्की स्थान काय आहे मला माहीत नाही असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला। तर लाचारीची देखील मर्यादा हवी अशी प्रतिक्रिया पवारांनी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला त्यावरती दिली। महाराष्ट्रात आणि देशात सर्वात मोठा विरोध मोदी आणि शहांना होतोय। 4 जून नंतर या देशात भाजपचं अस्तित्व राहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। होर्डिंग पडून ज्या ठिकाणी 17 लोकांचा जीव गेला त्या ठिकाणी पंतप्रधान रोड शो कसा काय करतात असा सवाल राऊतांनी केला। पंतप्रधान मोदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार करताना दिसतायत। उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मोदी यूपीमध्ये 4 सभा घेणार आहेत। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचं समोर आलंय। किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव असून तो शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे। पिंपळगाव येथील बाजार समितीतील गेटवरती शरद पवारांचं नाव होतं आणि तिथे मोदींची सभा झाली। त्यावेळी गेटवरील शरद पवारांच्या नावावरती कापड लावण्यात आलं होतं। आचारसंहितेमुळे नाव झाकल्याचा दावा आयोजकांनी केला, मात्र शरद पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करताच ते कापड काढण्यात आलं। 4 जून नंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी भविष्यवाणी भाजपच्या मोहित कंबोज यांनी केली। शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार असं कंबोज म्हणाले। नाशिकमध्ये आज महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो करणार आहेत। मनमाडमध्ये आज सभांचा धडाका लागलाय। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत। दोन्ही नेत्यांची आज जाहीर सभा होत असून फडणवीस आणि पवारांची तोफ कुणावरती धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी नारायण राणे मैदानात उतरले। जुन्या सहकार्याचा प्रचार करण्यासाठी वडाळ्यात नारायण राणेंची जाहीर सभा होणार आहे आणि यावेळी नारायण राणे कुणावरती निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरील टीकेनंतर शिवसेना राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवरती निशाणा साधला। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेतच यावं लागतं, घरात बसून चालत नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मात्र त्याच शत्रूनं मला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी केलं। त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मदत करणारा नक्की कोण शत्रू आहे याची चर्चा सर्वत्र रंगली आहे।
इंडिया आघाडीकडून संविधान धोक्यात असल्याचा प्रचार केला जातोय, मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे पक्ष धोक्यात आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील आळगाव येथील शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी रस्त्यावर आणि अंगावरती दूध ओतून आंदोलन केलं. दुधाला किमान 40 रुपयांचा भाव मिळावा अशी मागणी त्यांची आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी इथे गावात महादेवाच्या भंडाऱ्यात आंबेली खाल्ल्यानं 55 जणांना विषबाधा झाली आहे. मध्यरात्री अनेकांना उलटी तसंच मळमळ होत असल्यामुळे सर्वांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीतील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आणि हेच मासे मच्छीमार पकडून विक्रीसाठी नेत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्यावरती कारवाई करणार का असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. हायकोर्टानं दिलेल्या स्थगितीनंतर शालेय शिक्षण विभाग आता खासगी शाळांची सुधारित यादी जाहीर करणार आहे. त्यानुसार आरटीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे अंदाजे लाखभर गोरगरीब विद्यार्थी मोफत प्रवेश घेऊ शकणार आहेत. भुसावळ शहरावरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे. शहराला केवळ 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील पालिका हतनूर धरणातून आवर्तनाची मागणी करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागपूर महानगरपालिका मालमत्ता कर वसुलीसाठी आता डाक विभागाची मदत घेणार आहे. मनपाची मालमत्ता देयकं आता भारतीय टपालाच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे मिळणार आहेत. मालमत्ता कराची जीआय डेटा गोळा करणारी नागपूर ही राज्यातली पहिली महापालिका आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रारूप विकास आराखड्यावरील आक्षेपांच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 1270 तक्रारींची सुनावणी होणार असून पहिल्याच दिवशी 252 जणांची सुनावणी घेण्यात आली आणि सुनावणी घेण्यासाठी प्रशासनानं 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोलापूरकरांसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहते. त्यामुळे नागरिकांचं वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. तर सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात आज दिवसभरात पाणी पोहोचेल असा अंदाज वर्तवला जातोय. आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात प्रशासकीय बैठक पार पडली. बैठकीमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत विविध विभागांना सूचना दिल्या. अमरावती शहरात तब्बल 318 अनधिकृत होर्डिंग्स असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अशी जीवघेणी परिस्थिती असताना सुद्धा अद्यापही होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट काही करण्यात आलेलं नाही. यात पालिका आयुक्तांचं देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे अमरावतीकरांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याचं काम सुरू झालंय. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली आहे. पुण्यात तब्बल 86 होर्डिंग अनधिकृत असून 349 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात अहवाल सादर करून 7 दिवसात अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले. घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. होर्डिंगसह आता इमारतींचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. याचे 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजेच 40 फूट बाय 40 फुटांपेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्वे प्रशासनानं तातडीनं हटवावेत या आशयाची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनाला पाठवली आहे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही नोटीस बजावली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 200हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत आणि घाटकोपर इथे फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचे जीव गेलेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आता जागं झालंय. बुलडाणा जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्सच्या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनांच्या वतीनं वारंवार तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावरती कुणी लक्ष न दिल्यानं आता त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. तर होर्डिंग्स तात्काळ काढण्यात यावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांमध्ये मिळून एकूण 23% पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2.30 टीएमसीनं पाणीसाठा कमी आहे. शहरातील 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. पुणे शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनचं गर्डर लॉन्चिंग आणि पिलरचं बांधकाम केलं जाणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत शुक्रवारपासून बदल करण्यात येणार आहे. यंदा अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला मान्यता दिली. त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळा तोंडावर आला तरी देखील शहरातील नद्या आणि नाल्यांची सफाईची कामं अजूनही संथ गतीनं सुरू आहेत। एकूण 227 नाल्यांपैकी केवळ 164 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे। मात्र अद्यापही 63 नाल्यांची सफाई पूर्ण न झाल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। रब्बी आणि उन्हाळी हंगामातील ज्वारीचं पीक तयार झालेलं आहे। बाजारपेठेत ज्वारीची विक्री वाढलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ज्वारीची आवक जोरदार सुरू आहे। मात्र या काळात दर मात्र चढलेला नाही। उलट बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव 2000 रुपयांपर्यंत मिळतोय। दरवाढीची अपेक्षा ठेवून घरामध्ये साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी हंगामाच्या तोंडावरती विक्रीला काढू लागलेत। दर वाढले नाहीत, मात्र कापूस घरात साठवून ठेवल्यानं अडचणी निर्माण झाल्यात। त्यामुळे आता अनेकांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्रानं कर्ज अनुदान योजना लागू केली आहे आणि त्यामुळे बँकांनी कर्ज प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचना साखर आयुक्तालयानं दिल्या आहेत। दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। या पावसामुळे शेवगाच्या पिकासह तरकारीचा माल सुद्धा भुईसपाट झालाय। त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। येवला आणि मालेगावात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली, तर शेकडो क्विंटल कांदा भिजून खराब झाला। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याचं दिसतंय। याचा सर्वात मोठा फटका सुरगाणा, पेठ, कळवण आणि देवळा तालुक्यातील गावांना बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्या, तर काही घरांची छप्परं उडून गेली आहेत। तर पिकांचंही नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्यानुसार नगर आणि नाशिकमध्ये गुरुवारी मेघगर्जना आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे। मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल असं देखील भारतीय हवामान विभागानं म्हटलंय। मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता पाण्याची चिंता वाढणार आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 6.35% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आता नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। तर जिल्ह्यातील लहान मोठे तलाव देखील आटत चालल्यानं वडद परिसरात देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये अवकाळीमुळे भाजीपाल्यासोबतच फळबागांचं देखील नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। चोरट्यांनी पाळेश्वर मंदिराचं कुलूप तोडून दानपेटीत फोडण्याचा प्रयत्न केलाय आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या नातवानं कर्ज फेडण्यासाठी तिचं सोनं विकलं। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन मृत्यू तपास तातडीनं सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टानं नकार दिला। 22 तारखेला यावरती पुन्हा सुनावणी होणार आहे आणि थर्ड डिग्रीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत अनुजच्या आईनं हायकोर्टात याचिका केली आहे। धाराशिवमध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 10 जर्सी गायींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आणि या कारवाईत पोलिसांनी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना देखील जेरबंद केले। नागपुरात राम कूलरच्या व्यवस्थापकानं चक्क बनावट कूलर बनवून कंपनीची फसवणूक केली आणि यात गणेशपेठ पोलिसात 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचसोबत 4 गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। नागपूरच्या मेकोस बाग येथील उड्डाणपुलावरून उडी घेत तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। ही तरुणी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत असून ती 40 फुटांवरून पडल्यानं तिची प्रकृती चिंताजनक आहे। मात्र अद्यापही आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही।